गणपती बाप्पासाठी मखर तयार केले. हा. हे 2 फुटापर्यंत मखर आहे. हे फोल्डिंग आहे का पुन्हा? हे सगळं फोल्डिंग आहे. दाखवता का? अरे एका मिनिटात फोल्ड. हे अष्टविनायकाची देवळ्या. हे देवळी अष्टविनायक MDF मध्ये. हे सगळं MDF मध्ये. हा. हे पण MDF मध्ये बॅकग्राऊंड साठी बॅकग्राऊंड आपण तयार केलेले. ओके. बघा महादेवांचं महादेव फिट मध्ये MDF मध्ये तुम्ही याला हे केलं. हा, हे फोल्डिंग होती ना? हे फोल्डिंग होतात. ओके. हे असं पण करता येतं. आणि ह्याच्या साईडला बाहेरनं खणाचं कापड लावून इथं आतमध्ये गणपती बसवतात. हे कमळ तयार आपलं. हे कमळ तयार, पाकळी तयार. आणि खाली करायचं म्हणलं तर 2 मिनिटांमध्ये खाली. ह्याच्या साईज मिळतात का? हा, यामध्ये साईज आहे 1 फूट. हे सगळं वारकरी सेट आहे. हे असे वारकरी सेट आहे. 1100. नमस्कार पुणेकर, गणपती बाप्पा मोरया. आज मी रायवरपेठमध्ये आलो होतो. रायवरपेठमध्ये आहे ना MDFच्या प्लायमधनं बनवलेले गणपती डेकोरेशनचं शॉप पाहायला मिळालं. पाहायचं तुम्हाला? चला मी तुम्हाला दाखवतो. सुनील वुडन आर्ट हे रायवरपेठमध्ये शॉप आहे. द्वारकादास श्यामकुमार याच्या समोर आणि सोफाईन या शॉपच्या शेजारी या दादांचा शॉप आहे. इथं तुम्हाला MDF मधले तुम्हाला कमळ, MDF मधले तुम्हाला मखर पाहायला मिळतील. आणि तुम्हाला सर्व साहित्य तुम्हाला MDFचे मिळतील. स्क्रीनवरती त्यांचा ॲड्रेस आहे आणि स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आहे. आता चला बघू त्यांच्याकडे कोणते कोणते गणपती डेकोरेशन MDF मध्ये आलेले. जय गणेश. आपल्याकडे गणपतीसाठी डेकोरेशनसाठी जे जे वस्तू लागतील त्या MDF मध्ये आपण तयार केलेल्या आहेत. अशा बऱ्याच वस्तू आपण तयार केलेल्या आहेत. दाखवा. हे अशा देवळ्या असतात छोट्या छोट्या. छोटे देवळे. ओके. हे 8 घेतले. अशा मध्ये एक मोठी देवळी लावली. हां. आणि हे 8 अशा साईडला लावल्या. ह्याच्यामध्ये अष्टविनायक बसवता येतात. ओके. ठीक आहे. अजून विनायकासाठी आपण तयार केलेले हे मोठे देवळे. हा, याच्यामध्ये राजमुद्रा अशी लावता येते. बाहेरनं खानाचं कापड लावून मध्ये अष्टविनायक आणि अष्टविनायकाची नावं ओके. असं पण लावता येतात. मग त्याच्या राजमुद्राच्या ऐवजी आपल्याला झाडं पण लावता येतील. ओके. हे असे झाडं. ओके. हां. असे गणपतीच्या दोन्ही साईडला हत्ती पण लावता येतात. ओके. यामध्ये ह्याच्या साईज माहिती आहेत ना? हा, यामध्ये सगळ्या साईज असतात. यामध्ये तसेच गाय पण असते. MDFची इथं गाय पण आहे आणि याच्यामध्ये साईज पण आहे आणि हत्तीमध्ये पण तुम्हाला साईज आहे. शुभ लाभ वगैरे अशा पण वस्तू आहेत. शुभ लाभ. हा, हे असे शुभ लाभ. तुम्हाला जर असे सरस्वती पाहिजे तर सरस्वती पण इथे मिळेल तुम्हाला. आणि दिव्यां खाली ठेवायचे असे शोपीसचे. हे गणपती गौराईंसाठी तुम्हाला दिव्यांची शोपीस मिळतात. हे असा दिवा पण मिळतो MDF मध्ये. ओके. हे असे दिवा होल्डर येते. हे दिवा होल्डर आहे MDF मध्ये. गणपतीच्या दोन्ही साईडला लावता येतात. एक कमळ आहे आणि ही छोटीशी हे छोट्या कमानी आहेत. एक कमानी. आपल्याला अष्टविनायकासाठी उपयोगी पडू शकतात. छोट्या कमानी पण आहे बघा. आणि स्पेशल यांची ऑनलाईनची सुविधा नाही आहे. तुम्ही जस्ट डायरेक्ट शॉपला व्हिजिट करा. हे तुम्हाला अशी पावलं पाहिजे ते MDFची मध्ये तुम्हाला पावलं पण मिळतात. सर्व प्रकारचे MDFचे साहित्य तिथे मिळतात. स्टँड दिलाय वारकरी सेट. हो. हे बघा, हे 10 पीस असतात. ओके. आणि हे प्रत्येकाला स्टँड आहे. हे सगळं वारकरी सेट आहे. 10 पीसचा वारकरी सेट आहे पूर्ण. इथं MDFचा तुम्हाला वारकरी सेट पण मिळणार आहे. हे असे वारकरी सेट आहे. 1100 फ्रेम आहेत. ही पण एक आहे. हा, हे फोल्डिंग होती ना? हे फोल्डिंग होतात. ओके. हे असं पण करता येतं. आणि ह्याच्या साईडला बाहेरनं खणाचं कापड लावून इथं आतमध्ये गणपती बसवतात आणि खाली इथं नावं लिहितात गणपती. याचे साईज दाखव ना तू. ह्याच्यामध्ये साईज आहे 2 फूट. हे 3 फूट. हे 3 फुटाची. हे 4 फूट. ओके. तसंच आपल्याकडे कमळ पण आहेत. हे असे अष्टविनायक असतात. हे नाव आहे मयुरेश्वर, चिंतामणी वगैरे. आणि हे अष्टविनायक. हे अष्टविनायक पण लावू शकता तुम्ही त्याच्यात. ओके. 2 मिनिटं. हे कमानी बघा तुम्हाला पहिले दाखवतो. ह्याच्यामध्ये कमानीमध्ये 1 फुटापासून 2 फूट 4 फूट पर्यंत तुम्हाला अशा कमानी मिळतील. हे कमानीच्या व्हरायटीज आहे. त्याचप्रमाणे आपल्याला गणपतीच्या मागे विठ्ठल
असे विठ्ठल उभे करता एमडीएफ मधले एमडीएफ बॅकग्राऊंड साठी बॅकग्राऊंड हे साठी सगळं एमडीएफ मध्ये आहे. ह्यामध्ये साईज असतं. दाखवता कसं? हा हे 3 फूट आहे, हा हे 4 फूट आहे. अच्छा नीट व्यवस्थित मॅक्सिमम 4 फुटापर्यंत आपण तयार केलेले आहे ओके एमडीएफ हा एमडीएफ मध्ये. तसे श्रीनाथजी पण आहे. दाखवा ना हे श्रीनाथजी श्रीनाथजी हा एमडीएफ 3 मध्ये फुटात केलेले. हम्म. तसंच महादेव पण आहे. महादेव 2 फूट. बघा महादेवांचं महादेव 2 फीट मध्ये एमडीएफ मध्ये तुम्ही याला हे केलेत. आता याच्या साईज दाखवता ना? महादेव हे मध्ये किती फुटाचं आहे? हे 2 फूट आहे. त्यानंतर 3 फूट पण केलेले आहे. हे 3 फूट साईज आहे. 3 फूट आणि त्याच्यानंतर हे 4 फूट. नाही मॅक्झिमम 4 फुटापर्यंत तुमचं मॅक्सिमम 4 फुटाचं. हे महादेवांचं स्टॅच्यू. साठी हे अशा देवळ्या पण लावता येतात. हे अष्टविनायकाची देवळ्या. हे देवळी एमडीएफ मध्ये हे सगळं एमडीएफ मध्ये. हा. हे पण एमडीएफ मध्ये 1.5 फुटाची देवळी आहे. 1.5 फुटाची. 1.5 फूट. तसंच हे 2 फुटाचं पण आहे. ही मध्यंतरी लावायची आणि ह्याच्या साईडला ह्या दाखवल्याप्रमाणे ह्या छोट्या पण अशा सराउंड केल्या 8 की अष्टविनायकाची. याला दरवाजा ओपन हे होतं ना? हा, दरवाजा ओपन होतो. थोडं वरती घेता का? पण याला दरवाजा पण आहे. या देवळीला दरवाजा पण आहे. आणि किती फुटाची आहे दादा? हे 2 फूट आहे. गणपतीच्या बॅकग्राऊंडला वापरू शकतो आपण. हे डेकोरेशन करण्यासाठी. हे डेकोरेशन, याला फुलाचं डेकोरेशन केलं जातं. हे रिंगा हा ह्याच्या साईज मिळतात ना? हा खूप साईज असतं यामध्ये. हे गणपतीच्या मागे असला हे आपण याला स्टँड पण देऊ. आणि याला फ्लावर वगैरे ते ओके फ्लावर लावू शकतो तुम्ही असं. गणपती बाप्पासाठी मखर तयार केले. हा. हे 2 फुटापर्यंत मखर आहे. हे फोल्डिंग आहे का पुन्हा? हे सगळं फोल्डिंग आहे. दाखवता का? अरे एका मिनिटात फोल्ड. परत लावून दाखवतो. हे डिझाईन आहे बघा. हे गणपती बसवण्यासाठी कमळ पण आपण तयार केलेलं आहे. हा. हे एकदम फोल्डिंग आहे. फोल्डिंग हा हे आपण कधीही काढू शकतो, कधीही लावू शकतो. हे असे फोल्डिंग वाले कमळ आहे. हे फोल्डिंग कमळ आहे. पूर्ण एका मिनिटामध्ये तुम्हाला डेकोरेशन तयार. हे फक्त सुनील वुडन आर्ट रायवारपेठ. स्क्रीनवरती त्यांचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर पण आहे. प्लस पण यांची ऑनलाईनची सुविधा नाही आहे. तुम्हाला शॉपला व्हिजिट करा आणि ऑर्डर द्या. तुम्हाला हवे अजून 4 वस्तू बघायला मिळतात. ऑनलाईनला पाठवलं तर ऑनलाईन बरोबर जात नाहीये. एक कमळ तयार आपलं. हे कमळ तयार, पाकळी तयार. आणि खाली करायचं म्हणलं तर 2 मिनिटामध्ये खाली. ह्याच्या साईज मिळतात का? हा यामध्ये साईज आहे. 1 फूट पण असतं, 1.5 फूट पण असतं. ही एक हे साईज. 2 फूट. ही एक साईज. ही एक साईज 2 फूट. ओके ही कमळ बघा. 1 मिनिटामध्ये डेकोरेशन तयार. ते आपलं लाईट मार्केटमध्ये मिळतं. हा कमळ फिरू पण शकतो. ओके पण गणपती न फिरण्यासाठी मध्ये एक रॉड लावावा लागेल. दादा एमडीएफचे डेकोरेशन तर भरपूर सांगितले. तुमच्या शॉपचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगता का? सुनील वूड आर्ट हे दुकानाचं नाव आहे. कापडगंज बडाई आलीमध्ये रविवारपेठ. आणि मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 8983202492. आणि तुमचं ऑनलाईन मिळतात कसं? ऑनलाईन सुविधा नाहीये. आणि 7 दिवस चालू असतं ना? हो 7 दिवस चालू आहे. चला धन्यवाद. तुम्हाला जर असे एमडीएफचे डेकोरेशन पाहिजे असेल तर सुनील वुडन आर्ट रविवारपेठ एकदा दादांच्या शॉपला व्हिजिट करा. येथे तुम्हाला एमडीएफचे मखर, मंदिर, सर्व प्रकारचे साहित्य कटआउट मिळतात. चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.